पहिलं मला, पहिलं मला, पहिलं मला, पहिलं मला, पहिलं मला, पहिलं मला. तेव्हा आता जेवढं जेवायचं. अरे काका काय रे? नाही ना काय रे, जेव्हा आता जेवायचं तेवढं. भंडाऱ्याचं जेवण मिळते इथे, कुठे काय अमृत मिळत नाही जे तुम्ही खाल आणि एकदम धन्य होऊन जाल. आणि नाही मिळालं तर एकदम सर्वनाशच होऊन जाईल. आता आता काय खा आता ठोचून ठोचून कुंभकर्णासारखं. बघितलं. कोण हसताय रे? मी नाही हसत आहे यार. आम्ही असं कधी बोललो की तू हसतोय रे? मग अशा खुन्नसवाल्या नजरेने माझ्याकडे कशाला बघतोयस यार? ए ऐक. अरे जेव्हा तो व्हिडिओ बघतो तेव्हा कोणाचाच ऐकत नाही, पण माझा ऐकणार. ए ऐक. बघितलं ना काका, शाणे शाणे ऐकतात आम्ही बोलवलं की, तर ह्याची काय अवकात आहे? तिथे बघ जरा. आता दाखवतो ह्याला. जरा सांभाळून जा बाळा, समजलं? डाळ दे थोडी. काही बोललात का तुम्ही? मी म्हणतोय डाळ दे मला, कळलं? भात नाहीये तुमच्या प्लेटमध्ये, पहिलं भात घ्या मग मी तुम्हाला डाळ देईन. चला चला चला. नाही मला पहिलं डाळ हवी, डाळ दे तू. अरे अंकल डाळ दे पहिली. अरे अंकल तुम्ही एवढं का रागवताय? प्रेमाने बोला ना, जसं मी बोलतोय. बायकोचा मार खाऊन आलाय वाटतं. भंडाऱ्यात जेवायला आलाय तर भंडाऱ्यात जेव. जास्ती फालतू वार्ता केलीस तर इथे. अरे गप्प, एकदम गप्प. आणि तू तशी अंकल तुमची ढेकर द्यायची स्टाईल एकदमच भारी, आपल्याला जामच आवडली. कुडी बाबा त्यांचा हातच जळतोय, कोणीतरी पाणी टाका लवकर. अरे अंकल थांबा 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 थांबा. अरे मला वाटलं अंकल ढकार घेतात. अंकल अंकल जास्त हात नाही जळला ना? अंकल अंकल आम्ही तुम्हाला काहीच व्हायला देणार नाही, पाणी आणतोय आम्ही तुमच्यासाठी, थांबा जरा. ओ पाणी तर आण जरा काका. आमच्या आईला दे. काय टाकलं अरे आम्ही तुम्हाला गरम डाळ आणायला सांगितलेली, पाणी आणायला सांगितलेलं, तुम्ही तर परत डाळ घेऊन आलात. ते चष्मा नाही घातलेलं तर नाही दिसलं, तर असं झालं, चूक झाली. आता काय बोलणार याला? बाळा सांगतोस तुला, आता थांब. हात जळला तरी पण कुठलाच फरक नाही पडला. कुठले कुठले माणसं येतात इथे, म्हणजे हद पार झाली एकदम. हे काय चाललंय? अगं काही नाही, डाळ पडली फक्त, यांचा हात जळला, अजून काही नाही. अरे मग डाळ एवढी कशाला तापवली की खाणाऱ्याचा हातच जळून जाईल? तेच समजावा या सगळ्यांना. बघा काय करतायत माझ्या बरोबर. काय समजावू त्यांना? तुम्हालाच नाही कळलं का? खायच्या आधी स्वतःच बघून घ्यायचं ना की डाळ किती गरम आहे की नाही ते. त्यांना सांगा जरा म्हणे. अरे अंकल तुम्हाला काय पाहिजे? 2 किलो तांदूळ, 4 किलो साखर आणि 25 किलो आंबे. अरे इथे तर जेवणाचं विचारतो आम्ही, समजलं? मग हे सगळं खाण्यामध्येच यूज केलं जातं, देऊ शकतोस का? अरे अंकल म्हणजे तसं थोडीच असतं. नाही मग असं विचारतोस कशाला की अंकल काय पाहिजे? बघा प्रेमाने जेवून घ्या, पाणी प्या, हात पाय धुवून घ्या आणि निघून जा बस. आणि जर खुन्नेस करून गेलो तर काय होणार? मग काय झालं तरी देखील निघून जा. आणि आमची मर्जी भाई, आम्ही कसे पण जाऊ. हवं तर खुनशीने जाऊ, हवं तर प्रेमाने जाऊ, हवं तर नाचत गाजत जाऊ, आणि हवं तर हात हलवत अपंगासारखं जाऊ. कोणी काही बोलत का नाही भाई? अंकल वाटतं काही जास्तच झालं. काय बोलते? अरे काही जास्त नाही झालं. ए इथे बघ रे, खूप पकपक करतोयस तू, बघेन घेते तुला. पकपक नाही, ते मनात होतं त्यामुळे बोललो. आणि काय ते मन खूप चंचल असतं, पण मन जे बोलतं तेच केलं पाहिजे, हे आमचं मानणं आहे, समजलं ना? अरे मला असं काय वाटतं की माझ्या पण मनात येते की मी काहीतरी करावं असं. जरूर करा, जरूर करा भाई. कोण थांबवतोय तुम्हाला? ए बाळा जेवण दे. अरे अंकल थांबा 2 मिनिटं, मॅम काहीतरी करायला जात आहेत, तर तुम्ही ते बघा आणि मग त्यानंतरच जेवण जेवा. काय मॅम तसं काय बोलत नाहीयेत, मुक्या झाल्यात वाटतं. वाटतंय मुकी बरोबर बहिरी पण झालीये. गुंगी, बहिरी, आत्ता दाखवते
आय ग आई ग आई. ओ अंकल अंकल, जेवण जेवल्यानंतरच घरी जा, असंच जाऊ नका. काय आहे ना, खाली पेट घरी जाणं चांगलं नसतं. जेवण जेवा, समजलं? अरे आता काय खायचं, एवढं खाल्लं ते कमी झालं का?